वेगवेगळे पॉइंट्स आहेत. जॅक वेगवेगळे, ह्याच्यात काय एकच जॅक आहे ना हा. ब्रिंगिंग एजंट रिसोर्स ऑनलाईन. याने वेगळा इकडे बनवला ना स्वतःचा. ठीक आहे बघ, हे सगळे रिसोर्सेस टाकले, वेगळा नवीनच बनवला. काढून टाकतो सर. ठीक आहे, आले सगळे ऑनलाईन. एसक्यूएल सर्व्हर पण ऑनलाईन आला, एजंट पण ऑनलाईन आला. मिशन कम्प्लीट. ठीक आहे, आता इकडे जाऊया. Installation, add node to failover cluster. हे इन्फॉर्मॅटिकाचा पण असंच आहे. मी इन्फॉर्मॅटिकाचा फेलओव्हरचा व्हिडिओ बनवलाय, त्याच्यात पण आहे नोड ऍड करायचा सेपरेट ऑप्शन येतो नवा इन्स्टॉलेशन ऍड केल्यावर. ओके. SQL-cluster-1. बरोबर आहे. ओके. का बाबा? Cannot be called on control until the Windows handle has been created. Window handle काय बाबा तिच्या आईला. आता ही काय नवीन लवकी झाली. गुगल कर. काय एरर होता? थांब बघूया ना परत. until the window handle invoke cannot be called under. Okay, मी गुगल करतो. invoke stack overflow begin. काय नाही, हे काय तरी जावाचं आलंय. फास्ट दाखवतं सगळं. प्रॉब्लेम काय आला मग तिच्या आईला. ओके, झालं रे, झालं. चल, टेम्पररी फालतू कोणता तरी एरर असेल. नेक्स्ट, ऍक्सेप्ट, नेक्स्ट. झालं. सपोर्टेड फाइल्स वगैरे कशाला पाहिजे. इथे काय म्हणतात, मी तो हे केलं ना, त्यांनी काय दिलंय, आफ्टर ओव्हरकमिंग द फर्स्ट इश्यू आय गॉट अनदर इश्यू वेअर द ॲक्च्युअल डेटाबेस इंजिन कॉम्पोनंट्स फेल टू इन्स्टॉल विदाउट रिझन. द सोल्युशन हॅज टू रिस्टार्ट. अँड बरोबर आहे, ते काय त्यांनी असं काय सोल्युशन नाही आहे. वॉर्निंगला आपण घाबरत नाही. हे नेटवर्क बाइंडिंग ऑर्डर चेंज करता येते, त्याला काय प्रॉब्लेम. ठीक आहे, आपल्याला आता काय गरज नाही. ऍडव्हान्स करायचं. रन केलं, बाइंडिंग ऑर्डर जाईल. बाइंडिंग ऑर्डर गेली असेल आता. अरे आहे अजून तिच्या आईला. जाऊ दे.
Advanced. झालं फिनिश्ड. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ठीक आहे, याने ऑलरेडी घेतलं बघ. क्लस्टर नेटवर्क SQL क्लस्टर 1 हा आपण इकडे बनवलेला SQL क्लस्टर 1. हा विंडोज क्लस्टर आहे ना? हो. हा विंडोज क्लस्टर. आणि नोड ह्याच्यात नोड 1 आहे आणि हा स्वतःचा नोड टाकणार तो नोड 2 होईल. नेक्स्ट. ह्याच्यात पण ते अकाउंट स्पेसिफाय करायला लागेलच. सर्व्हिस अकाउंट. त्रास आहे यार, मला स्ट्रेंज आहे तो त्याने का नाही घेतला. इथे त्याने ऑटोमॅटिक घेतलं ना? हा बरोबर. तेच मला काय कळत नाही यार. इकडे खरं सिस्टम अकाउंट घ्यायला त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बस त्या मानाने तुझा सेटअप थोडा छोटा आहे. अजून व्हायचं इन्स्टॉलेशन आता सुरू झालं. हा काय नुसतं फाईल्स पण बाकी सगळं फार कमी आता येते. 5 मिनिटात होऊन जाईल. तिथे नोड 1 ला जाऊन SSMS ओपन करून बघ. तिथं डेटाबेस दिसला पाहिजे ना आता. सर्व्हर नेम आपण आता 192.168.80.50. हा झाला तुझा. डेटाबेस तुला बनवायला लागतील. सिस्टम डेटाबेस. न्यू डेटाबेस. ठीक आहे, ते काय पण डुमडुम दे डुमडुम. हे इकडे जाणार इथे बाय डिफॉल्ट F4 इकडे स्पेसिफाय करू शकतोस. ठीक आहे, ते आला. ठीक आहे. हा नोड 1 शटडाऊन केल्यावर तो ऑटोमॅटिकली तिकडे गेला पाहिजे ना नोड 2 ला. हा बरोबर. ते काय तू नॉर्मल पेडवर पण करू शकतोस, काय प्रॉब्लेम नाही. हे 4 पार्टिसिपेंट का दाखवत आहे? हा मी आहे, तू आहे आणि मी एक ह्याच्यावरनं लॉग इन केलंय. कशावरनं? तुझा मोबाईल वरनं. कारण मला याचे डेस्कटॉपचे हेडफोन्स नाही आहेत म्हणून. आणि चौथा तो याचा शेअरिंगचा. तरी याला वेळ घेतोय, मला वाटलं फास्ट असेल. फाईल कॉपीला तेवढा वेळ घेतो तुझे. फाईल कॉपीचं सेम आहे, पण बाकीचे सगळे ऑप्शन्स गेले ना तुझे. इन्स्टन्स बनवायचे आणि ते बाकी सगळे ऑप्शन्स गेले. याच्यात काय नुसतं ज्या नोडला क्लस्टरला जॉईन करायचं त्याचं आणि सर्व्हिस अकाउंट बस.
काय MS SQL 2019चा पण इन्स्टॉलेशन थोडंफार असं असणार का? मला नाही वाटत काय वेगळं असेल. ते बघू आपण, ट्रायल अँड एरर. झालं. काय इथून पण SSMS ओपन कर.